सह्याद्रीचा सूर्योदय रम्य, शांत, तेजस्वी, नवी उमेद घेऊन उगवलेला, डोळ्यांचं पारणं फेडणारा, लांबून दिसणारा हा सोनेरी डोंगर मन भुलवतो. पण जेव्हा आपण याच्या कुशीत पाऊल टाकतो तर मित्रांनो, आता सकाळच्या वाजले आहेत 5:30 आणि मॉर्निंग व्हायच्या मार्गावरती आहे. बघू थोडंसं दिसत असेल तुम्हाला. आणि सनराईजला आम्हाला खायचे आहेत पोहे. प्रिपरेशन चालू आहे. पण वन ह्याच्यामध्ये होईल का शॉर्ट तेवढा? वाव पाठीमाग तुम्ही सूर्योदय बघू शकता. पोळले डायरेक्ट जाणार होतो पोहे, राजगडावरचे पोहे. अभी कॉफी बनेगी, ब्लॅक कॉफी. हे बरं रे विशाल. ओके, पाठीमाग बघू शकता तुम्ही सनराईज. अतिशय सुंदर असं सनराईज. थंड हवेत कॉफीचा सुवास दरवळतो. हातात गरम ब्लॅक कॉफी, बाजूला गरमागरम पोहे आणि आमचे डोळे मात्र सूर्योदयाकडे. या चमत्काराकडे आम्ही वेळेल्या नजरेने पाहत होतो. मित्रांनो, ही आपली ब्लॅक कॉफी, हे आपले पोहे आणि हा व्ह्यू. असा हा व्ह्यू आणि ही कॉफी. वाऱ्याच्या झुळकेत आमच्या चेहऱ्यावर पडलेले ते पहिलं ऊन असं वाटलं हा क्षण आयुष्यभर साठवून ठेव. आकाश रंग बदलत होता. कधी केशरी, कधी गुलाबी, कधी सुवर्ण. आणि मग सूर्य हळूच एकदम वर आला. जणू पर्वताने त्याच्यासाठी दारच उघडली. सकाळी बाले किल्ल्याची सैर करून आम्ही उतरायला लागलो. वेळ कमी होतो आणि सूर्य चढत होता. मित्रांनो, रात्रीची कसरत तुम्ही बघितली असेल आमची. आणि कारण रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आम्ही वर चढलो खरं. पण आता हा असा ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. इथून आता डायरेक्ट खालचं दिसतंय, त्यामुळे आता जरा उतरताना थोडा त्रास होतो आपल्याला. भया वर ये गिर.
आजी इकडचा आजीला त्याला ह्याला तुझी ह्याला बांध. या पटा या बाय तू चल दूर खाली. जा खाली त्यांना मोकळं करा. मंडळ लय भारी बांधले रे. तर मित्रांनो निर्णय असा झाला आहे, आपण आता सुवेळा माची स्किप करणार आहोत कारण खूप वेळ झाला आहे. कालचा आपला पूर्ण दिवस गेलेला आहे, आपण नाईटला ट्रेक केला. त्यामुळे आपण आता सुवेळा स्किप करून डायरेक्ट पद्मावती मंदिरात आपण दर्शन घेऊन संजीवनी माचीवरून डायरेक्ट आपण तोरणीकडे जाणार आहोत. मित्रांनो हे समोर दिसते ते पद्मावती मंदिर आहे आणि इथं रामेश्वर मंदिर आहे छोटंसं. आणि ह्या पायऱ्या जातात पद्मावती माचीकडे. तर मित्रांनो हे आहे राजगडावरील महादेवाचं मंदिर. मित्रांनो आता आपण निघालो आहोत संजीवनी माचीकडे आणि तिथून आपण निघणार आहोत तोरणा किल्ल्याकडे. हा माझ्या पाठीमध्ये दिसतो तोरणा आणि ही दिसते संजीवनी माची. समोर ते संजीवनी माची या रेंजवरून आपण जाणार सरळ आणि हा आहे समोर तोरणा. मित्रांनो आज आपण करत आहोत राजगड तोरणा रेंज ट्रेक आणि आत्ता आपण आहोत राजगडच्या संजीवनी माचीच्या वाटेवर. राजगडची समुद्रसपाटीपासून साधारणतः उंची 1356 ते 1356 ते 1400 मीटर एवढी आहे. आणि आता आपण चाललो आहोत संजीवनी माचीकडे. या किल्ल्याला 3 माची आहेत, संजीवनी, सुवेळा आणि पद्मावती. आणि अभेद्य असा बालेकिल्ला आहे हा माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण आहोत तोरणीच्या वाटेवरती. अतिशय सुंदर असा व्ह्यू.
मित्रांनो रात्रीच्या थंडीमुळे सर्दी झालेली आहे. तर मित्रांनो आपण ऑलमोस्ट संजीवनी माचीवर पोचलेलो आहोत. की समोरची रिज दिसते इथून आपण जाणार आहोत. हा समोर दिसतो तोरणा, अतिशय सुंदर असा तोरणा. ती समोर बुदला माची आहे. पूर्ण आपण इथून आवळ दरवाजातून उतरून खाली ही रेंज धरून पूर्ण असा तोरण्यापर्यंत पोचणार आहोत. आणि आमच्या टीमचं स्पिरिट अजून ओके आहे. अजून ट्रेक स्टार्ट पण नाही झाला, तोपर्यंत एनर्जी ड्रिंक घ्यायचं आपल्याला. तर मित्रांनो हे आहे संजीवनी माचीवरील पाण्याचं टाकं. इथे एक आहे आणि समोर एक मोठं आहे. हे एक मोठं पाण्याचं टाकं आहे. हे जरा खराब पाणी आहे, हे जरा थोडं स्वच्छ आहे. झऱ्याचं पाणी असल्यासारखं. हे पिण्यायोग्य आहे, हे पिण्यायोग्य नाही आहे. तर मित्रांनो पाण्याच्या टाकीमधून आपण थोडंसं पाणी फिल करून घेतलेलं आहे. ते आपल्याला गरम करून प्यायला लागणार आहे. आणि आपण आता संजीवनी माचीच्या तटबंदीच्या मधून चालतोय. पाच जणांसाठी पिठला भात. हा दही एक नंबर होईल. तर मित्रांनो आता आपल्या जेवणाचं नियोजन झालेलं आहे. हो चालेल चालेल. राईच्या वाटेवर खाली उतरताना मुंबईहून आलेली 2 ट्रेकर मंडळी आम्हाला भेटली. नवीन ओळखी जुळल्या आणि आमचा प्रवास आता आणखी रंगत गेला. मित्रांनो आता आपण संजीवनी माचीपासून खाली उतरत आहोत. आता आपल्याला लहान मोठ्या टेकड्या अशा खाली वर खाली जाऊन आपल्याला तोरणा गाठायचा आहे. अतिशय सुंदर अशी व्हॅली आहे, हिरवंगार दिसते तुम्हाला खाली वातावरण. ठीक आहे मला carry your own water. My side me. का अवघड बॅच आहे. हळूहळू पेट जास्त पण करू. स्ट्रॅप ओके आहेत ना? स्ट्रॅप ओके. मित्रांनो ही आहे राजगडची खिंड. अतिशय सुंदर असे घनदाट आहे आणि याच्यातून जरा निसर्ड प्यायचे आहेत सगळे उतरायचे. तर इथून आपण खाली उतरणार आहोत ह्या खिंडीत आणि इथून नंतर वर चढणार आहोत. अतिशय सुंदर असा खतरनाक व्ह्यू आहे. तर मित्रांनो आपण आता
राजगडची खिंड ओलांडून या रिजवर पोचलो आहोत. शिवाय पाठीमाग राजगडची खिंड आणि हा राजगड आणि हा रस्ता जातोय या रिजवरून डायरेक्ट तोरणा. वाटा चढउताराने भरले. रानफुलांचा सुगंध, मातीचा वास आणि पायवाटा ज्या रिदमच्या करायला होत होते. दगड काटे वाट कधी संपेल असं होत होतं. समोरच्या क्षितिजावरून दिसणारा तो भव्य तोरणा तुमच्या पावलांना नवीन ऊर्जा देतो. अतिशय गर्दाची झाडी, अतिशय सुंदर नजारा आणि खरंच एक वेळ करावा असा ट्रेक. राजगड तोरणा रेंज ट्रेक अतिशय सुंदर असा. बघता तुम्ही किती मोठी झाडी आहे आणि ह्या झाडीच्या मधून आपण चालवतोय. अतिशय सुंदर असा पूर्ण तोरण्याची आहेत झाडं, जास्त करून दोन्ही साईडला. मित्रांनो, हा ट्रेक दमवणार तर आहे, कारण जवळजवळ 12 ते 13 किलोमीटर आपल्याला चालायचं आहे. ते पण सरळ नाही, काही ठिकाणी उतारायचं आहे, काही ठिकाणी चढायचं आहे. असा लहान मोठ्या टेकड्यांनी मिळून हा रेंज ट्रेक बनलेला आहे. आणि दोन्ही किल्ल्यांच्या मधला हा रिज आहे, त्यामुळे अतिशय खाली चढ उताराची वाट आहे. अतिशय सुंदर अशी वाट आहे, जसं की ही. मित्रांनो, हे असं जुनं घर आहे इथं पडक्या अवस्थेत. जुनं कोणाचं तर रहिवासी ठिकाण असावं, पण एवढ्या आतमध्ये आणि एवढ्या गर्द झाडीत असं ठिकाण म्हणजे जरा असं आश्चर्यकारक आहे. समोर दिसतो राजगड आणि आता या साईडला तर थोडंसं झाडी आहे, त्यामुळं तोरणा दिसत नाही, पण या साईडला तोरणा आहे आणि भरपूर धाप लागले. काही ठिकाणी असं रिबिनचे मार्क आहेत, प्रॉपर गायडन्स रिबिन, आणि काही ठिकाणी चॉकने मार्क केलेलं आहे, म्हणजे असं बाण काढलेले आहेत. त्यामुळे आणि पूर्ण अशी मळलेली वाट आहे, पूर्ण अशी शेवटपर्यंत वाट आहे, कुठेही तुम्ही चुकू शकत नाही. अतिशय सुंदर असा रेंज ट्रेक आयुष्यात एकदा तरी करावा. या ऐतिहासिक वाटेवर एकदा तरी चालावं अशी मनात अपेक्षा बाळगावी सगळ्यांनी, आणि एकदा हा ट्रेक नक्की करावा. अतिशय सुंदर असा ट्रेक आहे, खरंच मन भरून आलं आहे. पण मी खरंच व्यक्त करू शकत नाही की मला काय वाटते. विचार करा, एकेकाळी ह्याच वाटेवरून आपले राजांची पालखी किंवा स्वतः राजे किंवा पूर्ण मावळ्यांची फौज याच वाटेवरून ये जा करत असावी. त्याच वाटेवरून आज आपण चालतोय. अतिशय सुंदर अशी वाट समोर बघू शकताय. आणि फक्त एक विनंती, कचरा करू नका या वाटेवर. अतिशय खूप सुंदर अशी वाट आहे, प्लीज कचरा करू नका. जे प्लास्टिकचं कागद वगैरे आणताय ते पूर्ण न्या, घेऊन जावा रिटर्न बरोबर, आणि एखाद्या कचऱ्याकोंडीमध्ये टाका. कारण अतिशय सुंदर असा निसर्ग आहे, त्याला खराब करू नका, एवढी विनंती आहे. मित्रांनो, खरंच हा खूप दमवणारा ट्रेक आहे, पण चांगली गोष्ट ही आहे की सावली भरपूर आहे या ठिकाणी. काही ठिकाणी ज्या अशा छोट्या मोठ्या टेकड्यांच्या टॉपवर गेल्यानंतर आपल्याला ऊन लागतं, पण बाकी पूर्ण हा अशा गर्द झाडीमधून आहे, त्यामुळे उन्हाचा जास्त त्रास होत नाही. पण एनर्जी कन्झ्युम करणारा हा ट्रेक आहे, पूर्ण एनर्जी ड्रेन करते, कारण चालायला भरपूर लागतं. आणि रेंज ट्रेक म्हटल्यानंतर आपल्याला टेंट, आपलं राहण्याचं साहित्य, खाण्याचं साहित्य वगैरे घेऊन आपल्याला ट्रेक करावा लागतो, त्यामुळं वजन पण भरपूर असतं. तर पाठीमागे मी आपण बॅग बघू शकता, किती वजनदार बॅग घेऊन हा ट्रेक चालू आहे आता सध्या, पण मजा भरपूर आहे. अतिशय सुंदर ट्रेक आहे. मित्रांनो, रस्ता असा येऊन
इथं टी जंक्शन तयार होतं. इकडं तो तोरण्याकडे आणि इकडं आहे ते घर. त्यांचं नाव आहे महादू कचरे. त्यांच्याकडे सगळे राहण्याची, नाश्त्याची, जेवणाची सगळी व्यवस्था आहे. रात्र झाली तरी इथं राहण्याची सोय केली जाईल असं लिहिलेलं आहे, असा बोर्ड आहे. तर आपण येऊन पोचलेलो आहोत. इथं जेवण करूया, आराम करूया थोडासा आणि मग पुढचा ट्रेक कंटिन्यू करूया. आता काय विचारलं तासभर विचारलं गाडी लोडले ना गाडी लोडले गाड्या आहेत का तुमच्या? गाड्या पाली आणि मुंबईमध्ये त्याच्यामध्येच एक घर लागलं. घरामध्ये गृहस्थ राहतात. त्यांचं नाव कचरेमामा. कचरेमामाच्या घरी चविष्ट जेवण घेतलं आणि भरून घेतलं. पुन्हा मोहीम सुरू केली. तर जवळजवळ आपण आता तोरणा किल्ल्याजवळ आलो आहोत. अजून एक 3 ते 4 टेकड्या बाकी आहेत. पण जेवल्यामुळे थोडासा स्टॅमिना कमी झाला आहे. आपल्या तिथे लावलं. तर मित्रांनो, जवळजवळ आपण बेस कॅम्पपर्यंत पोचलेलो आहे आणि पूर्ण एनर्जी ड्रेन झालेली आहे. आणि आपण आता एनर्जी ड्रिंक ब्रेक घेतलेला आहे. एनर्जी दाखव एनर्जी आता आत गेली, अजून बाहेर यायचे. एनर्जी दाखव तिकडे एक दाखव. ठीक आहे. आणि एक एनर्जी ड्रिंक आहे, एनर्जी बॅग मध्ये टाका. आम्ही काय इथं कचरा करतो, आपण बॅग मध्ये टाकतोय. आणि हा समोरच ते तोरणा, ही बुदला माची आहे. इथून आपण वर चढणार आहोत आणि डायरेक्ट तोरणावरती. तर चला भेटूयात आता बुदलामाचीच्या स्टार्टिंगला. तोपर्यंत काही एनर्जी टिकणार नाही असं वाटतंय. मित्रांनो, तुम्ही बघू शकता राजगड आता किती छोटा लहान दिसतोय, लांब दिसतोय. आणि तोरणा ऑलमोस्ट आपण पोचलेलो आहोत. आणि आपण आता चढणार आहोत बुदलामाचीचा लास्टचा पॅच. आणि जवळजवळ एवढा स्टीप आहे, समोर बघू शकता तुम्ही. जवळजवळ 60 ते 65 डिग्री स्टीप आहे आणि एनर्जी पूर्ण ट्रेन आहे. तर मित्रांनो, हा एक पॅच आहे अजून. त्याच्यानंतर आपण ऑलमोस्ट पोचणारच आहोत असं मगापासून म्हणतो मी. कारण हा एक पॅच तुम्हाला दिसत असेल, नाही माहीत नाही. हा एक खतरनाक पॅच आहे. पूर्ण बॉडी ड्रेन झाली. तर मित्रांनो, माझी अवस्था बघून तुम्हाला हा पॅच किती स्टीप आहे ते कळत असेल. तर फक्त आता मजा बघा सगळ्यांची. मजा म्हणजे तसं हॅट्स ऑफ टू यू गायज. माझ्याबरोबर रेंज ट्रेक केल्याबद्दल धन्यवाद. एवढं कडक डिसिजन. थँक्यू. वी आर कम्प्लिटेड नाव. कॅमेरा मीटिंग, कॅमेरा सीन ऑफिशियली पोचलो आपण. Thank you for being with me. Almost done. Now we are at the Torna Fort. This is the Machi. बुदला माची आहे ही.
आणि हा पूर्ण एज आपण, ही जी पूर्ण रिज आहे ती आपण क्रॉस करून आलो आहोत. वाटते तेवढी सोपी नाही आहे ही, वर खाली तुम्ही बघू शकताय. आणि एक 2 पॅच, तो आणि हा पॅच जरा थोडेसे टफ आहेत, म्हणजे पूर्ण एनर्जी कन्झ्युमिंग करून घेणार आहेत. त्यामुळं थोडंसं माझं तर मत असं राहील की तुम्ही सकाळी सकाळी हा ट्रेक स्टार्ट करा. म्हणजे संजीवनी माचीवरून निघाच ऑलमोस्ट सकाळी 6च्या आसपास, म्हणजे तुमचा हा ट्रेक लवकरात लवकर ऑलमोस्ट कंप्लीट होईल. आणि तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, उन्हाचा त्रास होणार नाही. ऊन खूप चढ उतार आणि ऊन खूप एनर्जी ड्रेन करतं आहे, त्यामुळे हा थोडासा ट्रेक डिले होतो. आणि आता बघू शकता तुम्ही, हा आहे तोरणा. तर मित्रांनो, राजगडला पाठीमागे सोडून थोडं ऊन, थोडी सावली, थोडी हिरवळ, थोडंसं सुकलेलं गवत, थोड्या उंच टेकड्या, थोड्या खिंडी पार करून आपण पोचलेलो आहोत फायनली तोरणा. आणि हा बघू शकता कशी स्टीप पॅच आहेत, एनर्जी कन्झ्युमिंग आहेत. अवघड नाही आहेत पण एनर्जी कन्झ्युमिंग आहेत. अप्रोच अँगल किती आहे सांगा. साधारणतः 55-60 डिग्रीचा अप्रोच अँगल आहे. ऑलमोस्ट 60-70 असं. 90. तू वाकलाय विशाल, तुझा हात वाकलाय असा बाबा. तर चला एवढं पॅच कंप्लीट करूया आणि फायनल करूया. काढ घेऊ मी तुझा टेको आणतो माझं, मी आणतो काढ जातो. तारा पकडायला आणि इथं पकडायला तर जागा केलेली आहे. हा अप्रोच अँगल आहे आणि आवाज खूप कमी आहे. मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत बुदलामाची, पाठीमागे बुदलामाची, आणि इथून आपण वर जाणार आहोत. हा आहे तोरणा. तर आता आपण वर जाऊन असंच तोरणावरती जाऊ, तिथून झुंजार माची करू आणि तसंच खाली रिटर्न करू. जवळजवळ ऑलमोस्ट आपण कंप्लीट केलेला आहे. सुंदर व्ह्यू आहे. मी तुम्हाला किल्ल्याच्या वर पोचल्यानंतर दाखवतो. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल एवढं कष्ट करून काय मिळालं,
तुम्हाला दाखवतो काय मिळालं. हे असे मस्त व्ह्यू मिळाले. आणि मनाची शांती. तर आता थोडंच राहिलं आहे, आपण पोचणार आहोत तोरणेच्या कोकण दरवाजाला. तर मित्रांनो, फायनली आपला ट्रेक रेंज ट्रेक कंप्लीट झाला आहे. तोरणा अजून एक्सप्लोर करायचा आहे आणि आपल्याबरोबर अजून 2 मुंबईचे मित्र आहेत आणि आपली पूर्ण टीम. तर सगळ्यांचं रेंज ट्रेक कंप्लीट केल्यानंतर सगळ्यांना कसं वाटतं हे आपण जाणून घेऊयात. रिव्ह्यू विशाल. सो रिव्ह्यू असा आहे की सकाळी किती दिवस उगवल्यापासून आम्ही ट्रेक स्टार्ट केला होता. आता दिवस मावळ झाला, आम्ही पोचलो. थ्रिलिंग, चिलिंग, ॲडव्हेंचरस, थोडी अजून 1-2-4 एक्स्ट्रा वर्ड टाकून खतरनाक होतो. मजा आली. हाय, मी वैष्णव. आम्ही आणि विराज आम्ही दोघं चालतो ट्रेकला. पहिले 5 मित्र भेटले, ह्यांच्यासोबत खूप मजा आली. मला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं ट्रेक जायला आमचं. मला वाटलं खूप बोरिंग असणार. पहिले लोक भेटायच्यानंतर खूप मजा आली आम्हाला. थँक्यू. हॅलो. खूप थकलो, खूप वाट लागली, पण मजा पण खूप जास्त आली. थँक्यू. जय शिवराय. 6 वर्षांतर राजगडाला भेट दिली आणि वाटलं नव्हतं अनुभव एवढा भारी होऊन जाईल. परत लोक पण एवढी चांगली भेटली की अनुभव फर्स्ट क्लास होता एकदम. तिकडून निघतानंतर काय सुद्धा अंदाज आला नव्हता किती असेल काय असेल, पण येता येता समजलं की भरपूर आहे. गुमराह कर दी. हे खरं बोलला, बाकीचं खोटं बोलले. गुमराह कर दिया. बाकी काय नाही. लास्ट आता प्रत्येक दादा. पहिलीच ट्रेक, ती पण एवढी मोठी, पण थकलो नाही, दमलो नाही, मजा आली. कारण सपोर्टला दादा होता, मनोबल वाढवलं आणि वेळोवेळी गायडन्स करत गेला, त्यामुळं मजा आली. आडलं नाही, थांबलं नाही. ठीक आहे. आता माझा लास्ट रिव्ह्यू. माझं असं म्हणणं आहे की राजगडपासून आम्ही आलो, छोट्या मोठ्या टेकड्या वर खाली करून आम्ही शेवटी तोरण्यापर्यंत पोचलो. मला एक लाईफ लेसन मिळाला. आयुष्याच्या आपण टॉपवरती पोचलो तरी आपल्या नंतर आयुष्यामध्ये चढ उतार येत राहतात आणि पुन्हा आपलं आयुष्य टॉपला जाऊन पोचतं. तर थकायचं नाही आणि कंटिन्यू करायचं. मग त्यानंतर असं मिळणार आहे असा व्ह्यू. तर मित्रांनो, हे समोरचं आहे ते तोरणेश्वर मंदिर, तोरणा किल्ल्यावरचं महादेव मंदिर आणि मेंगाई देवी मंदिर आहे समोरचं. पूर्ण रिनोव्हेशन केलं याचं. अतिशय सुंदर मंदिर. मित्रांनो, ही आहे झुंजार माचीसाठी जाणारी वाट. खाली जाऊन ती तिकडे झुंजार माची आहे खाली. आता आपला वेळ अभाव आहे आणि पूर्ण आपण रेंज ट्रेक केला, त्यामुळे एनर्जी लेवल पूर्ण डाऊन आहे. त्यामुळे आता आपण झुंजार माची कॅन्सल करत आहोत आणि आपण आता बिनी दरवाजातून सनसेट बघून सरळ गड उतार करणार आहोत. त्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. थकवा, समाधान आणि मनात एकच भीती. हा प्रवास आमच्या आयुष्याचा सोनेरी अध्याय म्हणून राहील. तर मित्रांनो, फायनली आपला राजगड टू तोरणा रेंज ट्रेक कंप्लीट झालेला आहे. अतिशय सुंदर ट्रेक होता. काही ठिकाणी चढ उतार अशा टेकड्या होत्या, काही ठिकाणी घनदाट झाडी होती, पण खूप मजा आली आणि मस्त सुंदर ट्रेक आहे. एक वेळ नक्की करा. एक सजेशन राहील, फक्त सकाळी लवकर सुरुवात करा, जेणेकरून तुम्हाला उन्हाचा त्रास होणार नाही आणि तुमची एनर्जी ड्रेन होणार नाही. तर सुंदर ट्रेक होता. एक वेळ अवश्य करा. जय शिवराय. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.